बहुचर्चित पलावा पूल जो आहे, या पलावा पुलाच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी आमदार राजूदादा पाटील हे वारंवार सातत्याने या पलावा पुलाकडे लक्ष केंद्रित करून होते की या पलावा पुलाचं चांगलं प्रतीचं काम व्हावं अशी मागणी करून होते। नागरिकांना चांगल्या प्रतीचा ब्रिज या ठिकाणी उपलब्ध व्हावा यासाठी ते आग्रही होते। आग्रही त्या माध्यमातून त्यांनी प्रशासनाची पत्रव्यवहार देखील केला, परंतु तसं होताना काही दिसलं नाही। पुलाचं घाईघाईत झालेलं उद्घाटन आणि त्याच्यानंतर पडत असलेले सातत्याने खड्डे याकडं लक्ष वेधण्याकरता सन्माननीय नेते राजूदादा पाटील यांनी सन्माननीय मुख्यमंत्री यांना एक पत्र लिहिलं आणि या पूर्ण पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली। या मागणीला प्रतिसाद देत या 5 तारखेला मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना PWDनी निर्देशित केलेलं आहे की आपण या पुलाचं बांधकाम जे आहे हे VJTI या संस्थेमार्फत याचं ऑडिट करून अहवाल आमच्या कार्यालयाला सादर करावा असं निर्देशित करण्यात आलेलं आहे।